9वी ब पुन्हा एकदा प्रागतिक विद्यालयाच्या ऑनलाईन लर्निंग मध्ये आपले सर्वांचे स्वागत। मागच्या वेळेस आपण आंतर कोनाचे प्रमेय, समांतर रेषा त्याच्याशी निगडीत असणारे आंतर कोनाचे प्रमेय याचा अभ्यास केलेला आहे। ते या धड्याचं महत्त्वाचं प्रमेय आहे आणि म्हणून तुम्हाला मी तो व्हिडिओ अजून एकदा बघण्याची विनंती करेन। दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरकोन पूरक असतात। ए बी सी डी अशीच नाव आहेत माझ्या माहितीप्रमाणे। इंटेरियर अँगल्स आतमध्ये बघायचं, छेदिकेच्या एका बाजूला असणारे दोन्ही रेषांच्या मध्ये कोन ए आणि बी आंतरकोनाची जोडी, कोन सी आणि डी आंतरकोनाची जोडी काय दिलेलं आहे? रेषा एल, पॅरलल रेषा एम and L is the transversal line. What is given to you? That is right. First you have to think. पहिल्या एका टप्प्यामध्ये थेरम पाठ करायचं, प्रूव्ह गिवन टर्म आणि प्रूव्ह करायचं, म्हणजे प्रमेय, पक्ष आणि साध्य एका झटक्यात करून टाकायचं। दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनाच्या जोड्या पूरक असतात। When two parallel lines intersect by another transversal line, then the interior angles are the supplementary angles. The pair of interior angles सांगितलं होतं तुम्हाला तीन विधान। A plus B is less than 180 युक्लिडच्या नियमाने। काय सांगितलं होतं युक्लिडच्या नियमाने? जर असं असेल ए आणि बी या दोघांची बेरीज दोन काटकोनाच्या बेरजेपेक्षा कमी असेल तर ज्या बाजूला ते कोन दिलेले आहेत तिकडे रेषा पुढे जाऊन एकमेकांना छेदणार, जे समांतर रेषेच्या व्याख्येच्या विरुद्ध आहे असं युक्लिडने सांगितलं। त्याचा आधार घेऊन if A plus B is less than 180, which is default, which is wrong, when the M plus M angle A plus angle B is less than 180, then these line after some time they intersect with each other, which is the opposite to the definition of parallel line. And that is why A plus B is less than 180 is the wrong statement. तीन स्टेटमेंट घेतले, पहिलं, दुसरं, तिसरं। पहिलं स्टेटमेंट युक्लिड, दुसरं सुद्धा युक्लिड। जर समजा आपण A plus B हे मोर दॅन 90 घेतले, मोर दॅन 180 घेतले, तर इकडचा जो हे कोन आहेत हे कोन 180 पेक्षा लहान होतात। आपण ती बेरीज केली 360, मग ही मायनस केली की या दोघांची बेरीज काय होते? मग 180 पेक्षा लहान होते। मग इकडच्या साईडला छेदतील, युक्लिडच्या नियमाने या साईडला छेदू शकतील। म्हणून A plus B is greater than 180 is also wrong statement. कळतंय का तुम्हाला? असं थोडक्यात तुम्ही तीन स्टेप मध्ये गेलात। पहिल्या स्टेप मध्ये सिद्धता, प्रमेय, पक्ष आणि साध्य। दुसऱ्या स्टेटमेंटला सिद्धतेतलं एकच घ्या, पहिलं विधान युक्लिडच्या नियमाने या बाजूला A plus B लेस दॅन 180, A अधिक B हे 180 पेक्षा लहान असतात, हे स्टेटमेंट चुकीचं आहे। एक घ्या, दुसरं घ्या, अशा पद्धतीने आपण जर घेतलं तर तुम्हाला सिद्धता लवकर समजेल। आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिअरम। पुढचं सगळं याच्यावरच डॉलर आहे।
आणि म्हणून पुढची जी सिद्धता आहे की ही कळली तर ती समजणार आहे. म्हणून आपल्याला त्या सिद्धतेकडे अतिशय गांभीर्याने बघायचे. लक्षात घ्या. देन वी विल सी कॉरस्पॉन्डिंग अँगल थिअरम. दोन एकत्र बघणार आहोत. corresponding angle theorem and interior alternate angle theorem. संगत कोन कसोटी त्याला म्हणतात. आणि व्युत्क्रम कोन कसोटी किंवा व्युत्क्रम कोणाचा गुणधर्म संगत कोणाचा गुणधर्म. काय आहे, दोन्हीकडे सारखं आहे. एक पहिलं तर सारखंच आहे, संगत कोन कसोटी किंवा संगत कोणाचा गुणधर्म. काय आहे संगत कोणाचा गुणधर्म? काय आहे? दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता एल एम एन प्रमेय. दोन्ही प्रमेयाचा अर्धा भाग सारखाच आहे. गिवन टर्म सेम आहे, फक्त प्रूफ वेगळा आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता if the two parallel lines intersect by the third, which line? Transversal line. If two parallel lines intersect by the one transversal line, then the corresponding angles are congruent. याचं सुद्धा तसंच. If two parallel lines intersect by another transversal line, the interior alternate angles are congruent. अर्धा पाठ पुढचा जो दोघांचा पण सारखाच आहे. काय? The corresponding angles are congruent. इथे काय? Interior alternate angles are congruent. पहिलं वाक्य सेम दोघांचं. दुसऱ्या वाक्यामध्ये बदल आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे संगत कोन एकरूप असतात. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरविक्रम कोन एकरूप असतात. फक्त नाव बदलले. संगत आणि विक्रम. करस्पॉन्डिंग अँड इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इज दॅट क्लिअर? थिअरम क्लिअर झालं. दोन्हीचं एकत्र सांगितलंय आणि सोपं आहे एकदम. देन गिवन टर्म्स. गिवन मराठीवाले पक्ष. काय? जे डोळ्याला दिसतंय ते लिहा. ए बी सी डी. बघा आता गिवन टर्म. लाइन L parallel line M. N is the transversal line. इथे पण तेच. काय? रेषा L समांतर रेषा M. पुस्तकातून लिहा, तुम्हाला सांगून देतो. आणि N ही काय? छेदिका आहे. N is the transversal line. Is that clear? क्लिअर झालं. गिवन टर्म रेषा L समांतर M. त्यानंतर काय प्रूव्ह करायचंय? सॉरी, संगत कोण आहे ना. इथे असू द्या. हे बघा, A B
सी आणि डी. ओके, ए बी इथे घ्यायला पाहिजे तर. आता प्रूव्ह काय करायचंय, एकच संगत कोणाची दाखवा, बाकीच्या जी दाखवायची नाही. इफ यू शो द one pair of corresponding angles are congruent, then it is no need to show the each and every pair. ती गरज नाही, एकच पेअर दाखवली तरी पुरेशी आहे. प्रूफ काय करायचंय, प्रूफ ए अँगल ए, पहिला आपण घेऊया संगत कोणच. ओके, ए एकरूप कोण बी, ए आणि बी हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी, संगत कोण आपण गुणधर्म बघतोय, करस्पॉन्डिंग अँगल थिअरम. ए बघा इकडे, टुवर्ड द राइट साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल लाइन अँड अबाव द लाइन एल. सेम सेंटेन्स कुणाला लागू होत आहे, टुवर्ड द राइट साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल लाइन अँड अबाव द एम. That is why angle A and angle B are called as corresponding angle. A हा छेदिकेच्या उजवीकडे रेषेच्या वर, एल रेषेच्या वर, छेदिकेच्या उजवीकडे एम रेषेच्या वर जसा ए एल चा आहे तसाच बी हा एम रेषेचा आहे. म्हणून संगत है ना मित्र, सारखे गुणधर्म, सारख्या ठिकाणी, सारखे लोकेटेड, सारखेपणा, म्हणून ए एकरूप बी हे आपल्याला प्रूव्ह करायचं. प्रूव्ह काय, सिद्धता. सिद्धता आपण सुरू करताना फार सिंपल आहे, लक्षात घ्या. एम अँगल ए प्लस एम अँगल E is equal to 180 degree. Angle A plus angle E is equal to 180 degree. काय कारण आहे? What is the reason behind this? You know that when you write down the sentence, it is necessary to give the support. If it is need, लक्षात घ्या, कॅल्क्युलेशनचा भाग असेल तर ओके, नो नीड टू सपोर्ट. काय म्हणजे गणितीय क्रिया असेल तर त्याला सपोर्ट द्यायची गरज नाही. पण तुम्ही पहिलंच सेंटेन्स लिहिलेलं आहे, पहिलंच विधान करताय, तर त्याला आधार देण्याची गरज आहे. सिद्धतेचा रूल आहे. देन व्हॉट इज युअर सपोर्ट. वाय एम अँगल ए प्लस एम अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. You see they are the linear angles. This is the straight line and A and E are the linear angles. काय ना, linear angle, रेषीय जोडीतील कोन कसे असतात, they are supplementary angles, ते पूरक असतात आणि म्हणून त्यांची बेरीज 180 असते. ज्या कोणांच्या मापांची बेरीज 180 असते त्यांना एकमेकांचे पूरक कोन म्हणतात. रेषीय जोडीतील कोन पूरक असतात. मराठीवाले इथे काय द्यायचं, रेषीय जोडीतील कोन. आणि म्हणून आपला लिनियर अँगल्स, एक स्टेटमेंट नंबर 1, देन एम अँगल ई प्लस एम अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री, गिव द सपोर्ट. आता जे थेरम आपण याच्या अगोदर पाहिलेला आहे, लक्षात घ्या, which is studied before the start this theorem, that is our, त्याला काय म्हणतो आपण, गृहीतक. that is our support for this sentence. काय म्हणायचं मग, इंटेरियर angles,
आंतरकोन, कारण आपण बघितलंय दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरकोन पूरक असतात. When two parallel lines intersect by one another transversal line, the interior angles are supplementary angles that we already studied, already spent 2 hours, already spent 2 days. Then it is necessary to remember it in there. ते आपल्याला सपोर्ट मिळाला त्याचा. आणि मग आता 1 आणि 2 विधान तुम्ही जर पाहिलं, इफ यू सी द स्टेटमेंट नंबर 1 अँड स्टेटमेंट नंबर 2, द राइट हँड साइड ऑफ बोथ इक्वेशन, बोथ स्टेटमेंट्स आर इक्वल. I will show you the another example. If x is equal to y and z is equal to y, try to understand. लक्ष द्या. Then you better understood this statement. Another statement मला जे लिहायचं आहे ते तुम्हाला या उदाहरणावरून कळेल. If x is equal to y and z is equal to y, then definitely x is equal to z. जर का दोन्ही समीकरणाची उजवी बाजू सारखी असेल, डावी सारखी दिसत नसली तरी आहे, दिसत नसेल तरी त्यांना साम्य मानावं लागेल, कारण तो रूल आहे. And that is why if you see the statement number 1 and 2, then you better understood with the help of this statement we can write down m angle A plus m angle E is equal to m angle E plus m angle B. Similar factors on both sides may be cancelled to each other. जर दोन्ही बाजूचा सारखा घटक आपण काढून टाकू शकतो, हे समानतेचा नियम आहे. आणि म्हणून ई कॅन्सल झाली. देन m इज इक्वल टू m अँगल A इज इक्वल टू m अँगल B, ज्यांची माप समान असतात. The measurement of angle is equal, then they must be congruent angle, and that is why A congruent with B is our proof. हे आपलं साध्य आहे आणि साध्य मिळाल्यानंतर सिद्धता संपते. लक्षात घ्या, साध्य मिळाल्यानंतर सिद्धता संपते. शिखरावर बांधकाम, शिखर एकदा झाले की बांधकाम करत नाही, तसं साध्य मिळालं की सिद्धता संपली. एकदम सोपी पुढची सिद्धता आहे ती व्युत्क्रम कोन.